जाधव फॅमिली या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला तर मग आम्हाला आहे ना आज तांदळाची पिठाची खिशी घ्यायची. मग माझी बहीण पण आली आहे, आम्ही दोघीच घेणार आहे. आता खिशीचं काय काय टाकलं ते विसरून गेले सांगायचं, पण आता खिशी घेताना दाखवतोय. चला बघा अशी खिशी घ्यावा लागते तांदळाची पिठाची. छोटासाच गोट्या घेतलाय आम्ही. हातून लागेल बहुतेक. मी लागलं साऊंड पाणी लागेल तिकडे पाणी ठेवावं लागेल. पण आणखी पटकन तांब्यावरून. आम्ही मापातच पाणी ठेवलं होतं, थोडंसं जास्त ठेवलं होतं पण पीठ खूपच फुगलंय. तू घेते एवढं पाणी असून द्या. बघा आता जेवढं पाणी टाकलं तेवढं आकसून घेतलंय पिठाने. आता मस्त झालं. आता वाफी भरायला ठेवायचंय. तांदळाच्या पिठाला आहे ना नागलीच्या पिठापेक्षा पाणी जास्त लागत राहतं. बघा श्री सारवायचं शेड मध्ये पाणी मारू राहिलंय. तो म्हणतोय हट माझा व्हिडिओ नका काढू तुम्ही. म्हटलं थांब रे थोडासा काढू दे व्हिडिओ. ए तिकडं मारणं लांब ते चोपळ्याजवळ आंजीनं शेड सारून काढायचं. महिन्यापासून सारवलं नाही तर खूप माती माती झाली. मग तो शाळेतून आलाय तर सारखा पाणी मारू राहिलाय. श्री बघा मग आमच्या तांदळाचे छान अशा पापड्यावर राहिले. ती गोळे पण करू राहिली, दाबू दाबू पण राहिली. मी टाकू राहिली. आम्ही दोघीच करू राहिलो. मोठ्या मोठ्याच बनवून राहिले. थोड्या छोट्या काय आम्हाला आवडती नाही. हा वरती बसल्या बसल्याच चालू आहे आमचं वालं. कोणतंही काम असू दे आम्ही दोघी एकत्र मिळून करतो. तिचं असो, माझा असो, घरातला असो, वावरातला असो, किंवा रॅकची भांडी जरी घासायची असेल तर आम्ही दोघे आवडत राहतो. नेहमी एकमेकीला मदत करत राहतो. आता मी गेली होती परवा का तिच्याकडं, ती आली आता मदतीला माझ्याकडं. चला मग आम्ही ना या व्हिडिओत काही रेसिपी दाखवायचीच विसरून गेलो. तर कोणाला रेसिपी बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आम्ही नक्की करून दाखवू. परत खाली उतर श्री. श्री अरे चिखलाची पायी पायी ना सर पप्पाला फोन करा ग. हे आमचं पोरगा पाका उन्हात इतका ट्रॉली मध्ये चढ राहिला, इतके पाय पळ राहिला तर त्याला काय. आम्हाला असं वाटतंय सावलीला बसावं तो पाका उन्हामध्ये. चल पटकन. पीठ कसं झालंय खाऊन बघ ना कसं झालंय. पीठ मी खाऊन बघितलंय. एकदम असं मऊ लुसलुशीतपणा, एकदम पेडाच. पहिल्यांदाच केलंय या वर्षीच पापड्या. मी अजून कधी करेलच नाही पापड्या. म्हणलं चला तू आल्यावरच खिशी घेऊया. तुला माहिती ना तू करत राहते नेहमी. करते का नाही नेहमी पापड्या? नेहमी करतो ना आम्ही, दरवर्षी करतो. हा ना म्हणूनच तुला म्हटलं की मी अजून काही कधी करेल. एकदम असं लुसलुशीतपणा आहे त्या पिठाला. हे बघा एकदम पेड्यासारखं नरम नरम झालेलं आहे पीठ.
बघा, कोणाला करायचं असेल तर आम्हाला कमेंट करा, आम्ही तुम्हाला रेसिपी देऊ, सांगू. काय आवर आता परी बसली आमची दाबायला. पटपट आम्हाला शेड पण सारवायचे मग. आम्ही काल पण नागलीच्या पापड्या केल्या बरं का. निंदायचं पण काम चालू होतं आणि पापड्या पण चालू होत्या. आधी पापड्या करून घेतल्या मग निंदलं. हा ना. त्या वहिनी त्या होत्या का निंदायला काल? त्या होत्या ना दोघी काल जणी. काही मी आले नाही. त्या पण होत्या. काल पूर्णच केलं, मग आज इकडे यायचं होतं, काल पूर्णच करून घेतलं. हा ना. असं एकमेकीचं मिळून काम केले का पटकन होतं का? एकट्या माणसाला कंटाळा येतो काम करायचं. त्यांची थोडी राहत असतील मग. हा? 3-3, 4-4 चार 5-5 किलोचे. अगं हा, माझ्या बहिणीच्या इकडून एवढेच पापड बनवले बरं का गं. नागलीच्या पापड्या पण छोट्या छोट्याच. म्हणले तुम्हाला कंटाळा नाही येत का गं बनवायला? नाही म्हणा, आमच्या आत्यान त्या म्हणत त्या का छोटे छोटेच बनवायचे म्हणून डब्यात पण छान लावतं गं असं. म्हणलं आम्ही तर नाही बनवते एवढे छोटाले, मोठालेच बनवते. मला बघ आपण त्या पाहुण्यांचे पापड लाटले, किती मोठे मोठे लाटले, पोळी सारखेच. हे पापड एकच नंबर झाले बरं का म्हणा. हा ना. असे काय इतके कुरकुरीत नरम पापड झाले म्हणा. असं कसं कुठलंही म्हणत पीठ तुम्ही. सकाळीच फोन केला होता, म्हटलं हा ना यात जमत्या की नाही आम्हाला पापड. म्हण नाही हो म्हणा, इतके छान झाले, सगळ्यांना आवडले पापड तुमचे. पूर्ण असे पिवळे 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 पापड आले म्हणा, छान. भाजून बी भाजून खात होते, इतके नरम नरम. आपण 2 वर्षाला पण माझ्या माहेरचे लाटले होते आणि त्यांनी पण खूप तारीफ केली होती. एकच नंबर. पापडाचं पीठ कुटायला आहे ना मेहनत लागते. त्यांना म्हटलं आम्ही ना पापडाचं पीठ कसं कुटतो, डायरेक्ट उकळाचं मुसळ राहतो ना त्याने पीठ कुटतो. म्हटलं म्हणा आम्ही नाही कुटते, आम्ही तर खलबत्त्याच्याच मुसळाने कुट. नाही म्हटलं आम्ही का मोठ्या मुसळाने पीठ कुटतो. मोठ्याची मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही. मोठ्या मुसळाने पीठ कुटला होतो. दणका जास्त जोरात बसतो ना दोघींचा. नाही बघा, मला कडा मारायला एवढे हरभरे झाले. वर्षाची डाळ होऊन जाईल आता तुझी तेवढी. नाही काय पूर्णाची तर होऊन जाईल. भिजवून ठेवले, आता कालपासून वाळू राहिले ते. मग आता म्हटलं भरडून आणावा, घरी जातच नाही आमचं. एक जाते तळी ना तुटून गेली. अगं इथलं शेजारच्या त्या आजी नेलं होतं, त्यांनी सायकल दिलं जातं. ती तळी पडली तर ते फुटूनच गेले. तुझ्याकडे आहे का? आहे ना आमचं जातं. आहे का? दे मग मला. हा घेऊन ये तू हरभरे, आणायचं न्यायचं. ती तुझी फुटली, आमची जाईल फुटून. नाही बाई, तुमची नाही फोडणार. पापड्या खूप मस्त येऊ राहिले का. जसं जसं पीठ वापलंय ना तसे छान तसं तसं छान आले. पहिल्यांदाच बनवले पण खूपच छान आले. आम्ही नेहमी बनवतो. हा ना. आमचं इथं लग्न होतं ना मागच्या वेळेस शेजारी, इथं भरपूर एन्जॉय केला ना. मागच्या वेळी आता काय महिना झाला असेल ना. हा, महिना झाला तेव्हा लई एन्जॉय केलं. म्हणजे ना आमचे 8 दिवस तिथंच गेलेला. तेव्हाच आपल्या इथं शिवपुराण चालू होतं. शिवपुराण गाथा खूपच ऐकण्यासारखी होती. असं वाटतं काय रोज राहिली तरी कंटाळा नाही यायचा. कंटाळा नाही यायचं. खूप आनंद वाटायचा त्याच्यामध्ये गेल्यानंतर. आनंद लुटला तिथे, आनंद लुटला ना पण आपण. खूपच भारी. असं पाहिजे का दिवसभर काम करून संध्याकाळी काहीतरी वेगळं. अजून आपल्या गावात माझं नाही जमत बाई, माझं दुकान डेअरीमुळे नाही एवढं जमत. आपल्या गावात कधी शिवपुराण झालं नव्हतं, पण पहिल्यांदा शिवपुराण झालं आहे ना. पण लय भारी वाटलं, एकदम फ्रेश होऊन गेलो तेव्हा बसून डायरेक्ट. ऐकून काहीतरी महादेवाची सेवा कशी झाली पाहिजे असं. मी धरते बाई प्रदोष. धरते ना. मी नाही धरत प्रदोष. तुला ते थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, तुला भूक नाही लागत. रोज बेलाचं पान खाल्ल्यावर चांगलं राहतं. माझी मम्मी आता रोज बेलाचं पान खाते बरं का. कोण आणते? तिथं आहे ना पान. ज्योती मावशीची इकडे झाड आहे ना, तिथून तोडून आणती. तिला मी पिंड पण घेऊन दिली पंचधातूची. त्याच्यावर बेलाचं पान ठुती रोज. तुझा गोलू लयच 11 वेग, पण माझ्या गौरवला जोडी आहे. काहीच फरक नाही.
पण आता चिखल खेळून झालाय तर आता फोन घेऊन बसला. टीचरने आज अभ्यास नाही देईल का? सुट्ट्या कधी लागणार तुला? का रे हाय सुट्ट्या कधी लागणार आहे? पाय पाय अगं बाया काय अगं बाई काय काय रे? म्हणजे खरंच भूता राहते नाही याचा आता. सावरगावला चिटकलं इथे. रात्रीतून किती 800 झाडं बागच तोडून टाकली. बोरची मोटर काढून नेली, पाईप तोडून टाकले, केबली काढून नेल्या. कसं शेतकऱ्याचं ग वाईट. त्याला काय काढणाऱ्याला काय भेटलं असं? काढणार तोडणाऱ्याला मोटर भेटली असेल, काढणाऱ्याला तोडणाऱ्याला काय भेटलं असेल? रात्रीतून 800 झाडं तोडली म्हणजे काय बाई. बिचारा काय जीव करत काय असेल. जीव करीत असेल? उभं करायला किती दिवस लागतात. एका रात्रीत तोडून टाकलं. कोणाची वैर असेल त्याने म्हणून बोलून ते करायचं ना. असं झाडं कशाला तोडायची का? आणि ते बी किती ग वाईट झालं दिंडोरीचं. दिंडोरीचे भाव आहे. 6 जण आपलेच लेकरं समोर दिसते, जसे आपल्या लेकरासारखेच नाही. किती आनंदात असतील. पहिल्यांदी क्लासची गॅदरिंग होती तेव्हा. त्यांनी फोटो बिटो काढले होते बरं का दिदी. मेकअप मेकअप आहे तसाच होता. मेकअप करून सगळं आवरून सावरून. मायलेकींचा शेवटचा फोटो टाकेल होता पाहिजे त्या दिवशीचा मेकअपचा फोटो. वाईट का बाया 9 जण. पण मग विहिरीवाल्याने विहिरीला तारखा फोन करायला पाहिजे होतं. नाही तर काहीतरी बोर्ड तरी लावायला लागत होतं तिथं. कोट बांधला असतं तरी होतं ना गावात. रात्रीची ती दिसलीच नाही ना ग. सिमेंटचा रस्ता ते ते सिमेंटच्या रस्त्यामुळे ना समोरचं कठड झालं. सिमेंटचं दिसत होतं, म्हणजे तो रस्ता दिसत होता. विहीर सिमेंटचं कठड आणि रस्ता सिमेंटचा असल्यामुळे डांबरी असतात तर मग लक्षात आलं. किती स्वप्न पाहायला असते बिचाऱ्याने. संपली का जागा? त्या हरभऱ्यावरच आहे ना साडीचा पदर असं नाही इथं घेते साईडला करून मी आता. होईल का? वाळलंय ना तर साईडला करून घेते आणि मग टाकते मी. थोडं चिटकतेच हाताला बरं का. हा ना. म्हणजे तांदळाच्या पिठाला आहे ना चांगलं जास्त पाणी आणि जाळ जास्त पाहिजे त्याला. नागलीच्या पिठावर नाही राहते आपण चुलीवरच घ्यायला पाहिजे होती. चुलं तर नाही ना. चुलं बनवायला लागल. विटांचं सरपण भरपूर आहे पण मग चुलं बनवायला. विटांचं बनवायचं. चला तर मग आमच्या पापड्या पण बनवून झाल्या. मग आता आम्हाला शेड पण सारवायचं होतं. मग आता दोघी मिळून आहे ना शेड सारून घेऊन राहिले. महिन्यापासून शेड सारवलं नव्हतं त्याच्यामुळे आज आहे ना थोडा वेळच लागला शेड सारवायला. सारवल्यानंतर आहे ना माझं काम पण आवरलं होतं सर्व. मग मुली बोलल्या का चल मम्मी आज तुला स्कूटी शिकवतो. मग म्हटलं नको बाई म्हणा आग चालून तर बघ. मग मी गेले होते चालवायला. मस्त असं सायंकाळचं वातावरण पण होतं. मग मुली बोलल्या का मम्मी आता ऊन नाही आहे चल ना आपण जाऊया. मग आम्ही आलो होतो इकडं बर्डावरती शिकायला. मला काय अजून एवढा बॅलन्स पकडता येत नाहीये. पण आज पहिल्यांदाच चालून बघितली. म्हटलं चला हळूहळू शिकेल. चला मग आजचा दिवस आहे ना कुठं गेला कळालंच नाही. माझी बहीण आलेली होती मला मदत. मग आज पापड्या केल्या, शेड सारवलं, नाश्ता केला, आईस्क्रीम आणली. आजचा दिवस इतक्यात गेला कुठं तर कळालंच नाही. चला मग असा होता आजचा व्हिडिओ जर आवडलाच लाईक करा, शेअर करा, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.